विकास आणि हा पुरस्कार देण्यासाठी दानशूर दातृत्व सन्माननीय योगेश जाधव यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. योगेशजी जाधव विनंती करतो आपण समोर यायचे. विकास यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अंजनी फायटर्स आपला 12 मॅन पोहोचलेला नाहीये. तुम्ही फलंदाजी करताय. एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवनीश आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी निमिष अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार. 4 षटकांचा हा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला डीपला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय. चेंडू अडवलाय, रोखलाय, थोपवलाय, काही धावा वाचवल्यात त्या ठिकाणी. म्हणजे 3 धावा घेतल्या गेल्यात. सिंगल निश्चितपणे वाचवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अगदी शेवटच्या टप्प्यात चेंडूला त्या ठिकाणी मात्र अडवण्यात रोखण्यात यश आलं आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा येताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा निमेश सज्ज होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अवनीश आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू जास्तीच बाहेर जाणारा ऑफ स्टिकच्या व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 4 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक पहिलं मार्गस्थ. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा खराब. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक 5 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 3 आल्यानंतर त्यानंतर थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. एक सन्मानजनक स्कोर खऱ्या अर्थानं उभारावा लागेल 4 षटकांमध्ये. तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतोय. एक्सप्रेस बॉल यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय आणि डॉट बॉल आता मात्र जो पाहायला मिळतो आहे. हाच प्रयत्न होता वारंवार बॅटच्या रीचपासून चेंडूला दूर ठेवायचं आणि तो प्रयत्न करत असताना 2 वेळेला चेंडू वाईड देखील गेला, परंतु आता सक्सेस होतोय गोलंदाज निमिष. यावेळेला पुन्हा एकदा वाईड. 3 चेंडू अवांतर एक्स्ट्रा जे येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक पहिलं मार्गस्थ असताना 6 रन ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निमिष बॉलिंग ट्रॅकवरती तयार. हो, यावेळेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातातून निसटतोय. त्यानंतर सिंगल पूर्ण केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती. टार्गेट किती समोर ठेवले जाते. ही शेवटची क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील. फायनल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अंजनी फायटर्स विरुद्ध सन इम्पॅक्ट. अशी लढत अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. धावा स्कोर कार्ड वरती 8. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर निमिष पुन्हा एकदा तयार. ओ, लिडिंग एज लागली होती परंतु त्या ठिकाणी जीवनदान कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय.
निमिष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. या चेंडूला वेग पाहायला मिळाला परंतु अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळतोय. चौकारासाठी 4 रन. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. पहिले षटक संपले. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी असेल. प्रमोदजी डेरे यांची सगळ्यात मोठी धावपळ पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये मी सकाळीच आल्यानंतर ती खेळपट्टीला त्या ठिकाणी झाडत होते. त्यानंतर समालोचन कक्षाची साफसफाई आणि अगदी आपण पाहतोय सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं. आमच्या ऑफिशियल टीमला देखील अगदी जेवण त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्येच पोहोचवण्याचं काम केलंय. सतीश षटक क्रमांक आता दुसरं टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 मार्गस्थ असताना कोणतंही नियोजन जर करायचं असेल तर ते यशस्वी करण्यासाठी कष्ट मेहनत घ्यावी लागते आणि या खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्याच आयोजकांचे कष्ट आपण पाहतोय. पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर या पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय हे पर्व यशस्वी करण्यासाठी या युवकांची नक्कीच धडपड आपण पाहतोय. मारा करण्यासाठी बॉलर तयार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 12 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला डायरेक्ट शीटचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी सतीश देखील करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केली. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं. अचूक टप्पा खूप महत्त्वाचा असतो. वैविध्यता खूप महत्त्वाची असते आणि ती पाहायला मिळाली 2 चेंडूवरती अगदी आपल्याला. पहा पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी त्या ठिकाणी ठरवला जातो आहे. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय सतीश. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. यष्टिरक्षकाच्या हातात पैकी पोहोचली. एक एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. 1 रन शॉट. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. चांगली पंचगिरी या दोन्ही पंचांनी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी केली आहे. पंचांच्या अंगातील जे गुण असावेत त्या गुणांपैकी एक गुण अगदी आपण पाहिला. अचूक निरीक्षण क्षमता. त्या ठिकाणी मात्र बारीक नजर ठेवावी लागते. ती नजर आपल्याला पंचांची पाहायला मिळाली आणि कळवलंय की ही शॉर्ट रन आहे. धावफलकावरती नजर टाकूया. धावा 14. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना समारोपाचा दिवस अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना सीएचचे बांधवांची ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय. सीएचचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025. गतवर्षी देखील प्रभावी आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्याला जे पाहायला मिळालं होतं तर यावर्षी देखील 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या सुंदर स्पर्धा तुमच्या आमच्या समोर अगदी आपण पाहतोय. पहा चांगली गोलंदाजी. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून देखील सतीश यांची ओळख अगदी आपण पाहतोय. चेंडू चा टप्पा कशा प्रकारे असेल ते शेवटपर्यंत कळत नाही फलंदाजाला. अगदी आपण पाहतोय आणि या फिरकी गोलंदाजी केली जाते. टेनिस बॉल क्रिकेटवरती कठीण असतं फिरकी गोलंदाजी करणं परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहा यष्ट्या उडवल्यात. विकेटचं होईल पतन. जबरदस्त गोलंदाजी सतीश यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रनआउट अमोलला परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनमध्ये. महत्त्वपूर्ण विकेट अमोलची मैदानाच्या आत.
फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. अगदी आपण पाहतोय इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये. आणि या धावफलकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 14 धावा. 2 षटकांची होती या समाप्ती. 2 षटकांचा खेळ अजूनही मात्र जो बाकी असेल. यानंतर फर्स्ट सेमीफायनल स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि त्यांच्या विरोधात वरद लॉजिस्टिक्स अशी या सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असेल. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम विरुद्ध वरद लॉजिस्टिक पहिली सेमीफायनल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. महेशचं षटक क्रमांक 3 चालू होत आहे. 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 7ची सरासरी अगदी आपल्याला पाहायला मिळाली. बनवल्या गेल्या धावा 14. एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडू वरती येतोय तोपर्यंत सिंगल प्राप्त केली जाते. धावांचा पडलेला दुष्काळ त्याचं सुकाळात रूपांतर करायचं असेल तर फक्त आणि फक्त आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. परंतु गोलंदाज कमाल करतायत. अगदी आपण पाहतोय या अगोदर सतीशनं फक्त 2 धावांचं षटक टाकलं आणि महेश देखील चांगली सुरुवात करतोय. अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. मोठा वेग महेश यांच्या गोलंदाजीला देखील पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पाठीमागचे जवळजवळ 8 चेंडू कोणत्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. यावेळेला उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. धारदार गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. अगदी आपण पाहतोय पहा आणखीन एक डॉट बॉल. मला वाटतं कॉट बिहाइंड ची शिकार होताना पाहायला मिळतोय फलंदाज. काय गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट देखील पाहायला मिळते. या ठिकाणी टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार खास खारघरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. जय साहेब, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार जय साहेब खास खारघरवरून उपस्थित आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर हिट विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचे जे प्रकार आहेत त्यामध्ये 10 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. स्वयंचित या ठिकाणी फलंदाज होताना पाहायला मिळतोय. हिट विकेटची शिकार त्या ठिकाणी फलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश हे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे, तयार आहे. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काय गोलंदाजी केली जाते. अगोदरच्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. या षटकात देखील आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. एकूण चेंडू 5 टाकलेत. 1 विकेट देखील पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी महेश हे देखील करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट. फक्त 1 धावेचं षटक टाकलंय. जबरदस्त गोलंदाजी महेश यांची. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरची धावा आहेत त्या 15 धावा. चिंतामणीचे मॅनेजर सन्माननीय मारुती दाभेकर, सन्माननीय मारुती दाभेकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चिंतामणीचे मॅनेजर आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तीन ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल.
गोलंदाजांनी आपलं वर्चस्व नक्कीच दाखवलं या 3 षटकांमध्ये. आणि आता गोलंदाजी मार्कवरती मंगेश पदाले 40+ गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय अनेक स्पर्धा मंगेश पदालेनं गाजवल्या आहे CHAच्या. आणि नक्कीच जुन्नर प्रीमियर लीग असेल, आंबेगाव प्रीमियर लीग असेल, या स्पर्धांमध्ये देखील सातत्यानं हा खेळाडू मी खेळताना पाहिला. मोठा अनुभव पाठीमागं आहे मंगेश पदाले. या अंतिम षटक घेऊन येत असताना अगदी आपण पाहतो आहे. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय मंगेश. आणि या अनुभवी गोलंदाजाच्या हातात स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर नक्कीच दिली आहे. पहा हा चेंडूचा टप्पा थोडासा खाली राहिला. एक अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट, निर्धाव. मंगेश पदाले चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. यावेळेला बॅटची कडा घेतली गेली आहे. यष्टिरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मंगेश यांच्या हातात चेंडू पोहोचला खरा, परंतु उशीर झाला होता. अक्षरशः पाठीमागची 2 षटकं जर पाहिली तर कोणत्या प्रकारचा चौकार किंवा षटकार दोन्ही षटकांमध्ये आला नाही. दुसऱ्या षटकात सतीश यांनी 2 धावा खर्च केल्या. महेश यांनी तिसरं षटक टाकलं, केवळ 1 धाव खर्च केली. यावेळेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल, डॉट बॉल असेल. आणि मंगेश पदाले देखील प्रभावित करणारी गोलंदाजी, लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी आपण पाहतो आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले, केवळ 1 धाव खर्च केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यावेळेला लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूवरती, चेंडूनं दिशा बदलली. पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा चौकार धावफलक 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. चला नेक्स्ट बोट टीम सेमीफायनल क्रमांक 1 स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम विरुद्ध वरद लॉजिस्टिक. यानंतर लॉर्ड्स घ्यायचे आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पोहोचताना पाहायला मिळतो आहे. लॉर्ड्स केले जाणार आहेत. यानंतर या ठिकाणी नियोजन आलं होतं सेमीफायनलचं कशा लागणार आहेत, परंतु लॉर्ड्स केले जाणार आहेत याची दक्षता घ्यायची आहे. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा अगदी आपण पाहतोय. 2 चौकार या षटकामध्ये निश्चितपणे आले. आणि या पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. पहिली इनिंग संपली आहे. बनवल्या गेल्या धावा 24, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. चला आता लॉर्ड्स करा मग. प्रमोदजी चिठ्ठ्या तयार करा. सेमीफायनल कशा लागतील त्यासाठी अगदी आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. चला ताबडतोब शतरक्षण आता लावणं गरजेचं असेल. लढत चालू आहे अंजनी फायटर्स आणि सन इम्प्लॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी या 2 टीमच्या दरम्यान. अंजनी फायटर्स टीमने सर्वप्रथम फलंदाजी केली आणि बनवल्या धावा 24. 25 इज टार्गेट.
25 धावांचा असेल लक्ष्य. चला बॅट्समन आपण मैदानाचा ताबा घ्यावा. चला बॅट्समन आणि मॅच आता ताबडतोब चालू करा. चला चालू करा मॅच. सीएच बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या निमित्तानं या ठिकाणी या उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहतोय 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय या पहिलं मैदानाच्या आतमध्ये हर्ष शिवाजी आणि या निमिष ही जोडी मैदानाच्या आत. टार्गेट इज 25. चला चालू करा. विनंती आहे मॅच चालू करा. पहिलं षटक. बॉलर हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. शिवा पाडेकर स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय. पहिला चेंडू स्ट्रेट हिट खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर शिवा पाडेकरच्या बॅट मधून हा षटकार येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा. अनेक प्रोफेशनल दर्जाच्या प्रीमियर लीग देखील हा खेळाडू गाजवताना पाहायला मिळतोय शिवा पाडेकर. आणि जेव्हा जेव्हा ग्रामीण भागात सामने असतात, अगदी अहिल्यानगर असेल, सातारा जिल्हा असेल, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय नेहमीच संघाची बांधणी करून शिवा पाडेकर पोहोचतो. पहा अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय या दुसऱ्या चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. मोठा अनुभव आहे शिवा पाडेकरच्या पाठोपाठ. अगदी आपण पाहतोय लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार. एक षटकार आहे तर एक चौकार. अगदी आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती. शिवा पाडेकर आपली आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतोय की पहिला 2 चेंडूवरतीच स्फोटक फटके खेळताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू स्ट्रेट हिटचा षटकार, त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला, त्या ठिकाणी चौकार वसूल केला आणि मोठं आक्रमण त्याचं जे पाहायला मिळालं.
सातत्यानं सरावात असणारा खेळाडू नेहमीच चांगला परफॉर्मन्स देत असतो. अगदी आपण पाहतोय सरावाशिवाय क्रिकेट नाही आहे. मला वाटतं एक 6 ते 7 वर्षाचा कालखंड असेल. अगदी आपण पाहतोय शिवा पाडेकर सातारा जिल्ह्यामध्ये अगदी आपण पाहतोय की पुसेगाव या ठिकाणी आपल्या संघाला घेऊन उतरला होता आणि त्या ठिकाणी देखील प्रभावित करणारी कामगिरी मुंबईच्या टीमनं नक्कीच जी केली होती. पुसेगाव या स्पर्धेचं नाव देखील वलयांकित आहे. स्ट्राईक एंडवरती शिवा पाडेकर 2 चेंडूवरती सलग 2 आक्रमक फटके. पुन्हा एकदा शिवा पाडेकरच्या बॅटमधून हा फटका लाईक ॲज अ ॲरो. चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. शिवा पाडेकर षटकारा पाठोपाठ 2 सनसनीत चौकार लगावलेत आणि हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 14 वरती. 25चं लक्ष आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती 14 आल्यात. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड स्वीपिंग एजन्सी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. शिवा पाडेकरची बॅट तळपताना पाहायला मिळते. परंतु यावेळेला थोडासा मिस टाइम आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कॅचसाठी कोणताही ट्राय केला गेला नाही. सिंगल मिळते. 1 धाव प्राप्त केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय ते 15 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. यावेळेला शफल झाले आणि शफल होऊन सफल देखील होताना पाहायला मिळत आहेत. हा चौकार प्राप्त केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा. पहिल्या षटकात विजयाच्या समीप जाऊन पोहोचताना सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड स्वीपिंग एजन्सी यावेळेला एक एक्सप्रेस बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकात तब्बल वसूल केल्या त्या 19 धावा. 6 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक असतील आणि 6 धावांची गरज. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय टाइम्स ऑफ इंडिया जे वरिष्ठ पत्रकार खास खारघरवरून उपस्थित असणारे जय साहेब व्यासपीठावरती आहेत आणि जय साहेबांना आपण सन्मानित देखील करणार आहोत. विनंती आहे हा सन्मान मुख्य आयोजक सन्माननीय निलेश जाधव सर आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. वरिष्ठ पत्रकार टाइम्स ऑफ इंडिया खारघर सन्माननीय जय साहेब यांचा आपण सन्मान संपन्न करत आहोत. या वेळेला अगदी आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. ठोकलाय एक विजयी षटकार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं फक्त आपल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली, एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली, तो महेश ठरतोय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. चला महेश, आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. आपणही या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आणि आता आपण लॉट्स करणार आहोत.